कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। श्री समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटलं आहे की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोची देव जाणावा। प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल। प्रयत्न केल्यास वाळूतून देखील तेल गळू शकते, त्यासाठी सर्वप्रथम स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे। याच मनाचा श्लोकाचा प्रत्यय आज सकाळी रत्नागिरीकरांना आलाय। 2 दिवसापूर्वी मांडवी बीच रत्नागिरी महास्वच्छता अभियान असा बीच साफसफाई संकल्प केला होता आणि त्याचे आव्हान देखील करण्यात आले होते। आज सकाळी सुमारे 125 जण स्वयंस्फूर्तीने किनाऱ्यावरती गोळा झाले आणि साफसफाईला सुरुवात झाली। बघता बघता 2 तासात 8 ट्रॅक्टर ट्रॉली भरतील इतका कचरा देखील गोळा झाला। यामध्ये स्थानिक मांडवीमधील नागरिक, किनाऱ्यावरती व्यवसाय करणारे, रत्नागिरी प्रेमी, कारुण्य मरीन स्टाफ, रोटरी क्लब रत्नागिरी, लायन्स क्लब रत्नागिरी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी स्टाफ, मैत्री ग्रुप स्टाफ, मांडवी पर्यटन संस्था अशा संस्था, रत्नागिरी प्रेमी नागरिक यांचा हातभार देखील लागला। यावेळी नगर परिषद प्रशासनाने JCB ट्रॅक्टर माणसं देऊन मुलाचं सहकार्य केलं। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज नवीनच अत्याधुनिक बीच साफसफाई मशीनची ट्रायल ही झाली। आता ते मशीन लवकरच मांडवी किनारा नेहमीच साफसफाई करताना दिसणार आहे। या सर्व महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना चहा नाश्त्याची चोख व्यवस्था हॉटेल सीफॅनने केली होती। हे सर्व अभियान यशस्वी होण्याकरता मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू कीर आणि मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूर देसाई यांनी विशेष मेहनत देखील घेतली।